आज कोकरूडमध्ये रवी पाटील साहेबांनी वकील यांनी जो म्हणजे जनतेची जी काय लूट होती, सर्वसामान्यांचे जे काही प्रश्न आहेत ते आमच्या वकील साहेबांना माहिती आहे. त्यांनी म्हटले हे काँग्रेस पक्षातर्फे असं आंदोलन घेऊया, त्याला आमचा सुद्धा शहाण्णव मराठा संघटनेचा पाठिंबा आहे. तर आज कोकरूड या खिंडीपासून खाली ग्रामीण कुट्टा हे नावं बघा यांची, ग्रामीण कुट्टा हे बचत गट, ह्या बचत गटाचं 2% तर हे 26% व्याज आणि त्यात मध्ये लॉकडाऊन संपल्यानंतर लॉकडाऊन मध्ये सुद्धा काय करायचे, यायचे घरात बसायचे. लॉकडाऊन झाल्यानंतर सुद्धा अशीच यायची घरात बसायची. त्यावेळी मला आमच्या इथल्या महिलांनी बोलवलं असं हे आल्या, चला म्हटलं जाऊया. आणि तिथं शिराळ्यात जाऊन त्यांच्या ऑफिसला जाऊन सगळ्या महिलांना घेऊन आम्ही कोंडून घेतलं तिथं त्यांच्या ह्याच्यात. तर कोल्हापुरातनं अर्ध्या तासात त्यांचा अधिकारी आला आणि त्यांचं कर्ज होतं तेवढं सगळं माफ केलं. कारण त्यांनी ऍक्च्युली व्याजामध्ये त्या कर्जाच्या डबल रक्कम भरलेली होती ती. मग तेव्हा हिशेब सगळा मागितल्यावर त्यांनी सगळं कर्ज माफ केलं. मग महिला काय करतायत की भीतीपुट्टी म्हणजे येऊन घरात एका महिलेच्या घरात बसायचं, त्या महिलेनं काय करायचं, त्या बाकीच्या महिलांना टॉर्चर करायचं, आणून द्यायचं. मग ते ना 10%, 20% असं पैसे मिळेल ते कोण देईल ते, म्हणजे किती पण टक्क्यानं मिळवते. त्याने इकडं 24% तर इकडे 40% म्हटलं तरी घ्यायला तयार असतात महिला. कारण त्या एका महिलेच्या घरात तो अधिकारी बसलेला असतोय आणि ती महिला त्या सर्व महिलांना टॉर्चर करत, आणून दे लवकर. त्या महिला असं 12-12, 1-1 वाजेपर्यंत फिरतच असतात पैशासाठी. आणि जो अधिकारी तिथनं, अधिकारी कुठला एक असतं शिपूड आपलं, ते आपण अधिकारी म्हणतोय त्यांना, तर तो येऊन बसतोय त्या घरात. त्याचं चहा पाणी साहेब साहेब म्हणून तिची लय उठ बस करतात ही. तर माझं आया बहिणींना असं एक विनंती आहे की असल्या कुठल्याही कर्जाच्या भानगडीत पडू नका. आणि इकडे ह्या भागात काय झालंय, पतसंस्था, आता हे मस्कर आता बोलून गेलेत, त्यांना एका संस्थेनं काय केलंय, 5.5 लाख रुपये कर्ज काढलंय. त्यांच्या हातात अक्षरशः 3 लाख मिळाले. हो मस्कर इकडे या, 3 लाख हातात दिलंय. आता त्यांना किती भरायला होतं तुम्हाला, आता किती भरायला होते, पुढे या तुम्ही, घेऊ नका. 32 लाख त्यांना 5.5 लाख रुपये कर्ज काढलंय नाही. यांच्या हातात संस्थेत पैसे नव्हतं म्हणून 3.5 लाख रुपये यांच्या हातात दिले. बाकीचं ते असं तिने हे केलं आणि आता 32 लाख रुपये यांना भरा म्हणून लागल्यात, संस्थेच्या यांच्या मागे लागल्यात. तर यांना आम्ही सांगितलंय तुम्ही 5 पैसे भरू नका, बघू काय करतात काय नाही ते आपण बघूया. काय फाशी तरी देत नाहीत आणि बघू मग काय करायचंय. सगळी त्यांचं संस्था पेटवायची पाहिजे, एवढं भ्यायचं नाही आपण. काय अशी फाशी तरी देत नाहीत ना कोण. त्यामुळं तुम्ही कुठल्या फायनान्सला किंवा संस्थेला भिऊ नका. वकील साहेब आमचे रवी पाटील आहेतच, पुढचं काय बघायला. आम्ही रस्त्यावर उतरून दांडक्यानं फोडू, पण पुढचं बघायला रवी पाटील साहेब आहेतच. तेवढं तुम्ही, एवढी जनतेला आया बहिणींना विनंती आहे की तुम्ही भिऊ नका, न्याय मागा. न्याय हक्कासाठी आम्ही तुमच्यासाठी लढतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र.